बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात असलेल्या घारोड आणि निरोड येथील शेतकऱ्यांनी सामूहिक आत्महत्येचा निर्णय घेतलाय। घारोड साठवण तलाव प्रकल्पामुळे 2015 मध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना वाढीव मोबदला मिळावा असा न्यायालयाचा निकाल असून देखील गेल्या 4 ते 5 वर्षांपासून शासनाने त्यांना मदत दिली नाही। घारोड साठवण तलाव प्रकल्प क्रमांक 1 साठी 2015 मध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या। यावेळी त्यांना अत्यंत कमी मोबदला मिळाला। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली। दिनांक 23 डिसेंबर 2021 रोजी न्यायालयाने या शेतकऱ्यांना भूसंपादन कायद्याच्या कलम 18 नुसार वाढीव मोबदला देण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते। मात्र या आदेशाला इतका काळ लोटूनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नाही। त्यामुळे कंटाळून या शेतकऱ्यांनी आता सामूहिक आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतलाय। या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री, जलसंधारण मंत्री, जिल्हाधिकारी आणि जलसंधारण अभियंता यांना निवेदन पाठवले आहे। या निवेदनात त्यांनी म्हटले की जर येत्या 10 दिवसात न्यायालयाच्या निर्णयानुसार मोबदला मिळाला नाही तर सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी आत्महत्या करतील। या निवेदनावर बाबूराव इंगोले, भिकाजी राऊत यांच्यासह सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या सह्या आहेत। मी भिकाजी श्रीराम राऊत, राहणार घारोडचा आहे आणि आमची साठवण तलावामध्ये आमची जमीन संपादित केली शासनाने 2013 मध्ये। पण आम्हाला शासनाने फार सुरुवातीला फार तुटपुंजी हे दिली, मोबदला दिलाय आणि त्यामुळे आम्ही कोर्टात गेलोय। कोर्टाने आमच्याच बाजूला निकाल दिला 2021 मध्ये। तर 2021 मध्ये निकाल देऊन 4 वर्ष झाले। 4 वर्ष झाले आमचा निकाल लागून, पण शासनाने पैसे काही आम्हाला दिले नाही आणि आम्ही त्या संबंधित विभाग आणि शासनाला वेळोवेळी सूचना दिल्या। आम्ही म्हणजे हे केलं, मागणी केली आणि तरी शासनाने पैसे आम्हाला दिले नाही। तर आम्ही आता शासना 10 म्हणजे मदत न मिळाल्यामुळे आम्ही शेवटी सामूहिक आत्महत्येचा इशारा नाही, आम्ही सामूहिक आत्महत्याच करणार आहोत। असा 10 दिवस आम्हाला जर पैसे नाही मिळाले तर आम्ही 10 दिवसात सामूहिक आत्महत्या करणार आहोत असं आम्ही हे दिलं। आणि समजा पैसे नाही दिले तर आम्ही जे सामूहिक आत्महत्या करणार आहोत याला सर्वस्वी जबाबदार शासन आणि संबंधित विभाग राहील। 2013 मध्ये आमची जमीन भूसंपादन अधिकाऱ्याने संपादित केली आणि त्यांचा पैसा आम्हाला फार कमी मोबदला भेटला आहे। घारोड आणि निरोडचा साठवण तलाव 1 मध्ये त्याच्यानंतर आम्ही कोर्टात धाव घेतली। कोर्टात धाव घेतल्यानंतर आम्ही 2021 मध्ये आम्ही ते केस जिंकलो। आम्हाला ऑर्डर मिळाली आणि त्यांनी आम्हाला भूसंपादन अधिकाऱ्यांनी आणि औरंगाबादचे भूसंपादन अधिकाऱ्यांनी आम्हाला 3 महिन्याचा करार कालावधी दिली होती। तर त्या 3 महिन्याच्या होती आज 4 वर्ष होऊन राहिले, आजपर्यंत आम्हाला कोणत्याच प्रकारचा पैसा मिळाला नाही। आणि आम्ही बरीचशी वेळा त्यांना निवेदन दिले, विनंत्या केल्या किंवा आमचा पैसा द्या। आम्हाला हमेशा उडवाउडवीचे उत्तर देतात भूसंपादन अधिकारी। आणि त्याच्यानंतर 2025 मध्ये दिनांक 3/9 या रोजी आम्ही आखरी कंटाळून की या कर्मचाऱ्यांनी आणि प्रशासनाने कोणत्याच प्रकारची आमची हाक घेतली नाही। याच्यानंतर आम्ही आत्मदनाचा सामूहिक आत्मदनाचा सर्वांना आम्ही सांगितलं आहे की साहेब आम्हाला 10 दिवसाच्या अंदर जर पैसा मिळाला नाही तर आम्ही या 10 दिवसात साठवण तलाव घारोड 1 त्या तलावामध्ये सर्व शेतकरी जिथले काही आमचे शेतकरी 21 जण आहेत घारोड निरोडचे, त्या ठिकाणी आम्ही सामूहिक आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही म्हणजे करणार असं आम्ही त्यांना सांगितलं। आणि त्याच्यानंतर जिल्हा अधिकारी भूसंपादन अधिकाऱ्यांना आम्हाला पत्र सुद्धा मला दिलं। त्याच्यावर मी आत्मदानाचा हे दिल्यामुळे किंवा तुम्ही आत्मदान करू नका, आम्हाला शासनाला मदत करा, तरी मी त्यांना आता उत्तर दिलेलं आहे। आजच दिलं, पोस्टात टाकलं मी किंवा तुम्ही आम्हाला अशी समजावून घालू आज 4 वर्ष झाले, आम्हाला आजपर्यंतच कोणत्याच प्रकारचा आम्हाला पैसा दिला नाही। आम्ही आता सर्वजण आपल्या साठवण तलाव घारोड 1 मध्ये आम्ही त्या तलावावर आत्महत्या करणार। NTV न्यूज मराठी, बुलढाणा।